आता बातमी नंदुरबारची। नंदुरबारच्या शहादा शहरातील शासकीय वसतिगृहातील पाणी टंचाई आणि मूलभूत समस्या यांच्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांनी मध्यरात्री अचानक ठिय्या आंदोलन केलंय। प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लवकरात लवकर समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान प्रकल्प अधिकाऱ्यांनी 8 दिवसात सर्व समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर या विद्यार्थ्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलंय। आम्हाला जे नगरपालिकेकडून जे पाणी पुरवलं जातं ते पाणी आम्हाला पुरेसं नाही आहे, तर आम्ही वारंवार प्रशासनाला अर्ज वगैरे लिहितो की आम्हाला ते पाण्याची सोय करून द्या, परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही। त्याच्यामुळे आम्हाला आज रॅली काढून आज आम्हाला निघावं लागतं। कालपासून आमच्या वसतिगृहात पाणी नाही आहे। मुलं जेवण जसं केलं तसं हात धुवायला आणि ताट धुवायला पाणी प्लेट घेऊन आले जसे या दिवशी आम्ही कंप्लेंट करतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरळीत चालतो, आठवडा पुरा सुरळीत चालतो, त्यानंतर मग परत जसं सर हे 4 वर्ष झाले त्यांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। तात्काळ प्रकल्प प्रशासनाने त्यांची दखल घेतली आणि या ठिकाणी जी मुलींच्या वसतिगृहाच्या इथे एक नवीन बोर केलेली आहे त्या बोरचे पाणी पाईपलाईन करून 3 HP मोटर टाकून विद्यार्थ्यांना तात्काळ उद्यापासून त्याचा पाणी पुरवठा सुरू होऊन जाईल। त्याचप्रमाणे एक नवीन बोर प्रस्तावित आहे, त्याची मान्यता मिळाल्यावर लगेच सदर बोरचं काम देखील करण्यात येईल।